कृष्णहरी मंडळी. आज काय झालंय, लय धावपळ उठली या म्हणत असताना का दाईची धावपळ उठली काय माहिती. आज आले आमच्या कुकडीला पाणी, म्हणजे कुकडीच्या केनेलला पाणी आलं या. आणि आता भरण्याचा राहाडा उठलाय भरपूर असा. भरणं करून घ्यायचं, आपलं शेततळ भरून घ्यायचं. त्याच्यामुळं भरपूर अशी धावपळ उठलेली आहे. आपली पाईपलाईन आहे तिथनं डायरेक्ट कुकडीच्या केनेलवरनं, त्याच्यामुळं आपल्याला काही टेन्शन नाही. पण त्याचे टोपणं बिपणं उघडायचे. बघा ही पाईपलाईन, ही वाटी इकडे चाललंय. उकराउकरीचा पाठ करायची तयारी. मकाच्या रानातनं खाली डायरेक्ट पाणी. वर जाऊन बघून येऊ का मी? मला बी जायची बरं तू बघून या वाटीत लावायचं मग काढा पाणी. आप आहेत ना तिथं, चला. केनेलला पाणी आलं म्हणलं की नुसती पळापळी होती माणसांची. काय तर तळी भरून घ्यायची असते. आता आपल्याला गरज आहे. बघा इकडं कसं काय पळापळी चालली. पळापळी म्हणल्या बघा आता इकडं माणूस कसं काय पळायला लागलाय. लय अवघड आहे इकडं आपलं शेततळे. शेततळ्याच्या कोपऱ्याला हे आपल्या आंबा आहे. बघा ना आंब्याला किती तऊर आला या. बाबा यंदा काय रे तर भरपूर असा तऊर आलाय. इकडं बघा आपलं तळ्यात भरपूर असं पाणी आहे अजून तर बऱ्यापैकी. इकडं तळ आहे ते आपलं कुकडीचा कॅनेल आहे. सर्वांमुळं तरी मला यायला भेटलंय आजीकडे तुम्हाला दाखवायसाठी. नाहीतर मला कशाचं येणं जाणं होतंय, टाईम भेटत नाही, दम लागला. बघा मी एका कोपऱ्याला आणि तुमचं दाजी एका कोपऱ्याला. मला आवरण सकट पळायला इतकंच पळत्यात धुमात. साऱ्या रानमाळ माणसंच असतात आता ह्या दिवसात. चौकुपरी भरपूर लांब आहे घरापासून. दम लागलाय आता. तिथं गेल्यावर धावते आता डायरेक्ट. बघा इकडं लईच पाणी आलं. अरे बाप रे, लईच पाणी आहे. अयो पाणी कसं आहे आपा. यंदा काय मजाच मजा आहे बाबा. लय पाणी आलंय लय. किती बी भिजवा, किती बी भिजवा. ए बाजूला होतो पाठ काढायची पेटी कोणी आणली. येऊ का दाद्या? कपडे काढ, दुखणं येईल. कपडे काढ. दम केला का आपण पाण्यात कुस्ती खेळा. तुमची वाली हिता काढली काय? फुरसानं आपल्या ह्याला गुतलं, पायपाला गुतलं. खरं पाईपलाईन गेल्यापासून पहिल्यांदाच इतकं पाणी आलंय. पळाला तसाच घाई गडबड कशाचं जाता आणि कशाचं पिता. लय कुसाळ आहे. तू वर जायलाच आहे ना मला तिकडं. बघा कस काय आमची मजा आहे. पाणी बघा, ही पाणी हे काय पाणी का स्वांग आहे. का स्पीड आहे म्हणता पाण्याला, सांगायलाच नको. असलं स्पीड मध्ये पाणी चाललंय. आम्ही पाईपलाईन केल्यास पहिल्यांदाच इतकं पाणी आलंय. बघा ना लईच पाणी. बघा सांगायचंच नाही. इतकंच पाणी, नाचपुळा पाणी, नाचपुळा. आता तिकडलं कागद गोण्या लावलेल्या होत्या आडव्या, ती समजा काढलंय पाईपाचं. आता हे काढल्या पाईपाला बघू किती पाणी आणतोय पाईप. आपली 5 इंचीची पाईपलाईन आहे. जवळजवळ बरेच लांब आहे.
आणि भरपूर असं पाणी आलेलं आहे. लयच हसले बाबा. बघा इतकं आपलं शेत भरलेलं आहे. शेतात मोटर पण चालू आहे. पण चला असू द्या, हा 1-2 फूट कमी तेवढं फुल भरून घेतो. चला पाईपलाईनीचं धावते पाणी आता. बघा इकडं ही आमच्या चुलत दिराची पाईपलाईन आहे हिथं ही. आणि ही आपल्यावाली शेततळ्यात टाकण्यासाठी. हिथं एक पाईप टाकला की शेततळ्यात जातं. पण अगोदर खाली भरण्यासाठी चालू या. चला धावते. लई रे देवा, सारी कुसाळांनीच भरली मी, सांगाय जोगत नाही. लय पळापळी लय. घरचं तर काम सांगायलाच नको, इतकं काम पडलंय. लय काम आहे लय. काय पाणी चाललंय, हा सांगायलाच नको बाबा. पाणी बघून ताणबुकच पळून जाते. किती पाणी हाणतोय पाईप. हिजा काय पाईप आला, आपण ट्रॅक्टर बसवला नाही. ही भुई पाईप पाटाने पाणी येतं या मोकळं. बघा कसं काय पाणी हाणती. 5 इंचीची पाईपलाईन आहे बाबा. आपलं पैसे फिटलं, पाईपलाईन केल्या सरसकट डोक्याचा शिनच गेला. आणि आवराजून 100% व्हिडिओ पहा सर्वजण तुम्ही. कसं असतं, समजायला याची गरज असती. जिथली तिथं कोणची पण वस्तू केली ना तर टेन्शन राहत नाही बघा. आम्हाला तर खरोखरच टेन्शन नाही राहिलं बाबा. आता काळजीच गेली समजे, भनभन नाही राहिली. जिथं तिथं क्वालिटीचं काम करा. क्वालिटीचं काम केलं ना एकच मिनिट. इथं खड्डा पाडलाय आपण आणि खड्ड्यामध्ये मोटर टाकलेली या. इकडं बघा हे पाईप मोटरचा. आणि हे आपल्या शेततळ्यामध्ये पाणी चाललेलं आहे बघा. शेततळं भरलं आपलं पूर्णपणे. इकडं बघा रान पाणीच पाणी. शेततळ भरलं 1 तासाभरात तर शेततळ भरून जाते आपलं. काय टेन्शन नाही राहिलं आता. किती बी पाणीच पाणी. इकडं बघा गुरक्याने गुरं टाकली म्हणजे मालक काय बाजाराला नेत नसतो. तसं असतं वर्षाला 360 दिवस असते. तर बाकी चला असू द्या, भेट नाहीत आम्ही. हिंमत असल्यावर कुठं पण काही पण होतं. चला आता जाऊ खाली. सकाळ सकाळ आलते. मोटर चालू का तुमचं दाजी गेल्या ते खाली. ओव्हरलोड झालेलं पाणी खालच्या उसावरती घेतलंय आपल्या बघा. दाजी गेल्या तुमचं दूध घालण्यासाठी. येते नाच आता दूध घालून. तोपर्यंत मला म्हणले 1-2 चक्कर वर मार. म्हणलं बरं चालतंय, येते वर चक्कर मारून. आज ही मुरगा स्किंग भिजून ह्याच्यामध्ये औषध फवारून घ्यायचं या. आज दाजींला आता लावते औषध. खत आणण्यासाठी बिर्या खालची बी मका बिका भिजून घ्यायची या. याच्यात इतकी छान तांबड्या पानाची भाजी आली ना सांगायलाच नको बघा. असलं पाणी चाललंय. नातखुळा इकडं बघा इतकं पाणी चाललंय या. लई सर्दी झाली काय सांगावा. आणि ही पाणी आल्यावर तर जास्त थंडी लागते, वाजते आम्हाला. तर सांगायचं नाही इतकी थंडी वाजते. आमच्या आयुष्यात आहे ना आम्ही कधीच भिलो नाहीत. कायमस्वरूपी संघर्ष केलाय आणि करीत राहणार आहेत. आम्ही काही हापाकणारी माणसं नाहीत, भिहणारी नाहीत. त्याच्यामुळं विचार करायचा नाही कोण्या गोष्टीचा. कारण इथं बोर आहे आपला. बोर तर असला फुल चाललाय ना सांगाय नको. अख्खा उन्हाळाभर बोन ते आपला बंद पडत नाही. माझ्या गायांचा आरामात भागत. हो का आलं तुमचं दाजी नेमकं नाव घेऊस तर. दूध घालून थांबले पण नाहीत, लगेच आले. तर घाई गडबड सारे. घ्यायला किती महाग आहे आपल्याला.
चला निघाले रानात. केनेलचं पाणी जरा कमी आलं या. कमी आल्यामुळं आहे ना आता मोटर वर काढलेली होती विहिरीतली ती काढायची आणि विहिरीत टाकायची या. त्याच्यामुळं चालली घाई गडबड. लय थंडी सुटली आणि ह्या थंडी गारत्याने दुखणे आलं या. काय सांगावा, लय म्हणजे लय अवघड आहे. फार पाणी कमी आलं आता. लय म्हणजे लय आले. तुमच्या दाजीची तर इतकी धप्पळ चालली ना काय सांगावा, लय अवघड आहे. शेतकऱ्याला खरंच सुखाची भाकर नाही हो खायला. भरपूर कष्ट आहे. कष्टाशिवाय खाणं नाही पिणं नाही. वारं तर असलं सुटलंय सांगायचं नाही. लय वारं सुटलंय. बघ पाणी बंद झालंय. सकाळी तर तुम्हाला दावलंच होतं. आता मोटरचं चालू करायचं आणि आपल्या कांदा दमंदिरच नाही यूज तर बे माणसाला. मग ही मका भिजवायची राहिली फक्त आता. नाही पाणी येते वाटतं बऱ्यापैकी. कमी झालंय थोडंसं म्हणले ना मला. मोटर टाकू म्हणले. बघा ही शेततळ्यापासली आपली मका आहे. चला तुम्हाला घेऊन जाते शेततळ्यावरती आपल्या. भरलं का बघा. अयो हा बाका बसलं तरी हाताला पाणी येते. दिसलं का बाका असं. टाटूच आज झालं. टाटूचाच भरलं. बघितलं का सर्दीने कसं होतंय. टाच भरलं. फुल भरलं फुल. बघा इकडं कसं काय भरले गच्ची गच. दिसलं का शेत पूर्ण येणं झालं. एका रातीतच भरलं. भरायचंच म्हणल्यावर त्याला काय लागतंय तवा. त्याला काहीच लागत नाही. फक्त ना मन चांगलं ठेवा. मन चांगलं ठेवलं ना कुठं पण देव प्रकट होतो म्हणजे होतोच. चला एकदा धावते शेततळ्यावरून आपला पूर्ण आजूबाजूचा परिसर कसं काय आहे कसं काय नाही. बघा इकडं कसं काय परिसर आहे. बघा झाली मोटर चालू आपली. इकडं बघा विहिरीत टाकली बी आता आणि चालू केली बी. चाललंय ग खाली मका आणि आपलं जी मुरगा स्किंग आहे ती भिजवायचं आहे. त्याच्यामुळं खाली पाणी चाललंय. आता थोडंसं भरणं बाकी राहिलंय. तेवढं भरणं झालं की झालं एंड. घरी खुराक आलतं म्हणून दाजी गेलतं तुमचं खाली खुराक करायला.